या मीरा भाईंदर मध्ये याच्यासाठी आलेलो आहे मी की जेवढे आमचे राजस्थान छत्तीसगढ़ आहेत ते लोक म्हणतात तुम एक होगे तो भी तुमको मारेंगे, आप मारे हम भी है आप भी है। महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आम्ही सम्मान सर्वांचा करतो आणि जेवढा सम्मान आणि मी पुरा मारवाड्यांना सांगतो तुम्ही प्रत्येक पाट्या आपल्या मराठीमध्ये लावा। उनके अंदर कुछ गद्दार नेता है जो उनके नाम क्या है, देखो राजस्थान छत्तीसगढ़ में अभी पूरा विश्वास उठ गया इनसे। पूरा मीरा भाईंदरच्या मधले पुरेचे पुरे का बरे एकनाथ शिंदेकडे आले मदत करते जिन्होंने बाबरी मस्जिद ते आता काढायला लागला। बाबरचं काही घेणं नाही आहे, बाबर करतो हम आक्रमक हिंदूला मारणार होतो मस्जिद तो अल्लाह के नाम से बनाओ, सैयद के नाम से बनाओ, बहुत सारे ना अल्लाह के अंदर बहुत सारे अवतार पैगंबर के नाम से बनाओ। तुम्हाला बाबर का पाहिजे? तुम्ही जर बाबर पैदा करत आम्ही छत्रपती शिवाजी पण पैदा करू, महाराणा प्रताप पण करू। या मीरा भाईंदर मध्ये याच्यासाठी आलेलो आहे मी की जेवढे आमचे राजस्थान छत्तीसगढ़ आहेत ते लोक म्हणतात तुम एक होगे तो भी तुमको मारेंगे, आप मारे हम भी है आप भी है। और भारत के और ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आम्ही सम्मान सर्वांचा करतो आणि जेवढा सम्मान आणि मी पुरा मारवाड्यांना सांगतो तुम्ही प्रत्येक पाट्या आपल्या मराठीमध्ये लावा। और जे लोक म्हणतात आणि प्रत्येक आपल्या दुकानामध्ये तुम्ही जैन असेल तर जय जिनेंद्र आणि तुम्ही जय महाराष्ट्र लावा, तुम्ही मारवाडी असाल तर जय श्रीराम लिहा, जय हनुमान जे तुम्हाला लिहा पण महाराष्ट्र लिहा आणि महाराष्ट्राचा सन्मान करा। काय नक्कीच तुम्ही आता इकडे आलेला गोमातेचा तुम्ही एक उल्लेख केलेला, नेमकं काय सांगण्याचं तुमच्या या लोकांना? बरोबर, आता हा लोकांना गोमाताला ह्या भूमीवर गोमाताला राज्यमाता घोषित केलेला आहे। तुम्ही प्रताप सरनाईक जी प्रधानमंत्री शिंदे जी जो उनकी बात करूंगा, जो हमारे जे गोरक्षक आहेत त्यांच्यावर हल्ले खूप होत आहेत। आता मालेगाव मध्ये मच्छिंद्रनाथ सिरखे, त्याच्यानंतर आमचे संभाजीनगर मध्ये मारला गेला, त्याच्यानंतर आता माझ्या हैदराबाद मी हैदराबादलाच राहतो, हैदराबाद मध्ये त्याला गोळीनं ढारला गेलं। अजून हा निर्णय नेता अरविंद वेश मध्ये पण हे झालेला आहे। काही नेता स्वार्थ ज्या वक्ती इलेक्शन येतात चुनाव येतात त्यांना त्या वेळेला यांना हिंदुत्व वाटतं, बराबर ना। तुम्ही हे कह रहा हो की जो राजस्थान छत्तीसगढ़ का जब भांडण झालं होतं जहाँ पे मारा था तो विक्रम प्रताप सिंह जी और प्रताप सरनाईक जी आए थे, उस समय दूसरा कोई नेता आया नहीं था। इसलिए कहता हूँ क्या राजस्थान समाज एकत्रित हो और जो हमारे राजस्थान समाज को छत्तीसगढ़ को और हमारे प्रत्येक समाज का आदर सम्मान करता उसके लिए हम साथ में रहे। नरेंद्र मेहतावरती तुम्ही आरोप केला, नेमकं त्यांच्याबद्दल काय तुमची भूमिका आहे? नरेंद्र मेहता बादशाह उत्तम मध्ये पैसे दिलेला कोण दिलेला आहे? उत्तमचं काय गणित आहे तुमचं बघा, कशाला होतं हिंदूवादी आहे मग? कुठे पैसे दिले ना, उत्तम दर्गाला दिले ना। उत्तम जी दर्गा बनली आहे काय दिले सर्व त्यांचंच आहे। इथं नया नगर मध्ये झालं तर हिंदुत्व कुठे गेलं होतं तुझंवालं? राजा सिंगला का बरं या लागलं इथं? राजा सिंग को क्यों लाना पडा, कशाला येऊ पडलं? और तुमची जर इथे हिंदूची सरकार आहे तो कशाला बाहेरून मला याला मला आक्रमण भाषा द्यायची जरूरतच नसती पडली। तुम्हाला वाटतं मीरा भाईंदर शहरामध्ये हिंदुत्वाच्या नावावर जे भाजप आता चालवत आहे ते कुठेतरी वाटतं की ढोंगीपणा आहे? ढोंगीपणा है। मैंने कहा योगी मोगी देवेंद्र तुझसे कोई वेर नहीं, आपसे कोई वेर नहीं है। उनके अंदर कुछ गद्दार नेता है जो उनके नाम क्या है, देखो राजस्थान छत्तीसगढ़ में अभी पूरा विश्वास उठ गया इनसे। पूरा मीरा भाईंदरच्या मधले पुरेचे पुरे का बरे एकनाथ शिंदेकडे आले, कशामुळे आले? वाटते ना ह्या गोमाताला राज्यमाता घोषित केले असेल तर ते साहेबांशी मी बोललेला आहे, जे गोरक्षक आहेत त्यांच्यासाठी आम्ही काही नया निपुण काढू। आता प्रताप सरनाईकजीने बघा तुम्ही ते गायचा अटक केलं, ते स्वतः म्हणजे हा महाराष्ट्र गौरक्षक का मंच करेंगे, जगाजगात जाऊ आणि त्याचा प्रचार करू, जिथे जिथे गोहत्या होते त्याला आम्ही बंद करू। शेरणीचा पण उल्लेख केला तुम्ही, शेरणीचा पण उल्लेख केला, किती शेरणी येऊन गेले शेरणी मारवाडी छत्तीसगढ़ मध्ये? ते कशाची शेरणी फेरणी? राजा सिंगचा प्रोग्राम तिने हायजेट केला, कशाची आहे ते सोडा त्याचं नाव। पण ज्या लोकांनी राजा सिंगला आणलं होतं त्यात सगळं नरेंद्र मेहता सोबत, आता काय बोलणार याच्यावरती तुम्ही? नरेंद्र जिस समय ती राजा सिंग ह्या इथं आला होता तो माझ्या नावावर आला होता, तो माझा शिष्य आहे। त्याच्यामध्ये इथं बजरंग दल विश्व हिंदू पक्ष होते त्यावेळेला हिंदू राष्ट्र सेनाचे हमारे सुनील जी मिश्रा हे वर्मा जी हम सब मिले हुए थे। जब हाईकोर्ट का परमिशन नहीं मिली तो सुशील खंडेलवाल ने एक दिन के अंदर एका दिवसात खुश खंडाला एका दिवसात त्यांनी परमिशन आणलं। मी म्हटलं गीता जनरल आपण एका मिनिटात एवढं मंडपचं करणं, बॅनर लावणं, अरे तिनं रातोरात स्वतःचे बॅनर लावून दिले, मला सुद्धा तिने विरोध केला। सर त्या खुश खंडेवालचा तुम्ही जो उल्लेख करता, काल त्यांनीच स्वतः महितांच्या भाजपामध्ये काल पक्षप्रवेश केला, त्याबद्दल काय सांगता? बघा पक्षबद्दल त्या व्यक्तीनं राजा सिंग तो ऍडव्होकेट आहे,
त्यांनी ते परमिशन काढून दिली म्हणून राजसिंग ह्या मीरा भाईंदर मध्ये आला. त्याचं मला काही घेणं नाहीये, पण त्याच्यामुळे राजसिंगची सभा येथे झाली. सर 4 दिवसापूर्वी एक घटना घडलेली आहे नयानगर मध्ये. मुसलमान बांधवांनी पुढाकार येऊन सांगितले की इथे गोमांस विकला जाणार नाही आणि जर गोमांस विकलं गेलं तर ती दुकान आम्ही बंद करू, अशी मुस्लिम बांधव पुढे आले. त्याच्याबद्दल काय बोलणार? तुम्हाला काय परिवर्तन पाहिजे मग प्रताप सरनाईकच्या एरियामध्ये? गोमाताला राज्य मातात केलं. प्रताप सरनाईक जे एकनाथ शिंदे जे धर्मविकाचे बाळासाहेबांचे विचार त्यांच्याकडे ओरिजिनल शिवसेनेचा आशीर्वाद त्यांच्याकडे आहे आणि ते प्रताप सरनाईकला गाय भेट देत असल, प्रताप सरनाईकला म्हणत असल की आधी इथं आम्ही विकणार नाही, तर तुम्हाला काय परिवर्तन पाहिजे मीराबाईंमध्ये? तेच मुस्लिम समाज जे नयानगरचे लोक आहेत त्यांनीच हे पुढाकार घेतलेले. तुम्ही मुस्लिम समाजाबद्दल काय सांगणार? बघा, बात सुनो, बाळासाहेब ठाकरे म्हणत होते मी पण कोणा धर्माच्या विरोध नाहीये, ते पण धर्माचे नाहीये, टोपीवाल्याच्या विरोध मध्ये नाही, जे टोपीवाल्याच्या मंदिर मध्ये जिहाद आहे त्याच्या विरोध मध्ये आम्ही. काय बी बोरा समाज मुस्लिम माझे बघत आहेत, पण काही लोक, काही नेता लोक जागते ते नेता येतात त्यावर याला शिव्या त्याला का. मी तसा माणूस नाहीये. जातीला धर्माचा सर्वांचा सन्मान करतो मी. आमचे जे पायदुनीमध्ये मंदिर आहे बघा तुम्ही, जैन मंदिर पुरे सुरक्षित आहेत, तुमची हिंदू मंदिर सुरक्षित का नाहीये? कारण तिथे पुरे पायदुनीतले मंदिर तिथे पुरे मुसलमान लोक आहेत. मुसलमान से मेरा विरोध नहीं, जो मानसिकता है अल्लाह भी मदद करते. जिन्होंने बाबरी मस्जिद ते आता काढायला लागला, बाबरचं काही घेणं नाही आहे. बाबर को तो आक्रमण हिंदूला मारणार होतं. मस्जिद तो अल्लाह के नाम से बनाओ, सैयद के नाम से बनाओ, बहुत सारे ना, अल्लाह के अंदर बहुत सारे अवतार, पैगंबर के नाम से बनाओ. तुम्हाला बाबर का पाहिजे? तुम्ही जर बाबर पैदा करत आम्ही छत्रपती शिवाजी पण पैदा करू, महाराणा प्रताप पण करू. थँक्यू सर. बांगलादेशच्या हिंदूवर हल्ला होतो तिथे काय बोलणार? त्याचा विरोध पुरा महाराष्ट्रामध्ये विरोध झाला. आम्ही विरोध केला. आम्ही विरोध केला. आमच्या जैन समाज मान्य हार्दिक कुंडे जेवला ऑल इंडिया जर्नलिस्ट त्यांनी हे केला. आता जे मंगल प्रभात लोढा तेच म्हणतात की बांगला बाजार हाकलला. त्याच्याच एरियामध्ये आमच्या गोरक्षकाला जे विश्व त्याला गाडी ठुसू घातलं. जर काही विश्वास नाही आहे. आमच्या जैन समाज त्यांना वोट का बरं देते? कबूतर 52 कबूतर खाने खोल नाही शकला तो. कबूतर के लिए आपने काफी संघर्ष हा, का बरं केला नाही? त्याच्या खोल शकला नाही. विलेपार्ल्याचं मंदिर तुटलं आमचं वालं, त्यावेळेला हे त्या कामात आले नाही. अंधेरीमध्ये 3 दिवस लागत आले नाही. माझं काही नेता, मी राजकारणी नाही आहे. प्रताप सरनाईक मध्ये याच्यामुळे आलो की मुसलमान लोकांमध्ये जे परिवर्तन आलं कि भाई हम भी यहाँ पे हिंदू मुस्लिम संबंध के साथ रहना चाहते. बाहर से नेता आते, भड़काऊ भाषण थे हिंदू मुस्लिम के अंदर, और बहुत बड़ा परिवर्तन में प्रताप सरनाईक जी का हृदय से इतना बड़ा धन्यवाद देतो मी त्यांना की ते लोक येतात ना, इथं मास्क विकू देणार ना, इथं काही मास्क कापू देणार. त्याच्यावरचं परिवर्तन तुम्हाला काय पाहिजे? थँक्यू सर. थँक्यू. नमस्कार, मी संदीप राणे, शहर अध्यक्ष मीरा भाईंदर, महाराष्ट्र मनसेना. तुम्ही बघत असाल या ठिकाणी आता इलेक्शनचे वारे वाहू लागले आहेत आणि फार मोठे मोठे मीरा भाईंदरमध्ये मुनी संत या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम घेत आहेत. एक निलेश चंद्र नावाचे कोणतरी महाराज आहेत असं मी ऐकलंय. त्याची स्टेटमेंट आहे की नरेंद्र मेहताबद्दल बोलतायत आणि या ठिकाणी राजस्थान माणसांना जर परत मारलं तर आम्ही हे करतायत. मला वाटतं निलेश चंद्रांना माहिती नाही याचा, म्हणजे अभ्यास नाही असं मला वाटतंय. कुणीतरी त्याला एक स्क्रिप्ट दिला आणि ते वाचून दाखवायचं त्यांनी काम केलेलं आहे. मला या मुलीला असं सांगायचं आहे की ते लपडं कशाला झालं त्याचा फक्त पार्श्वभूमी घ्या, कळलं का? तुम्ही फक्त पेड न्यूज म्हणून काहीतरी बनवा आणि कुठेतरी मीडियाच्या समोर भाषणबाजी करताय. नरेंद्र मेहतांनी संकल्प सभा घेतली, हे राजकारण आम्ही बघू ना काय करायचं काय नाही. ते आम्ही आहोत नाही, ते एकनाथ शिंदे साहेब, प्रताप सरनाईक साहेब, नरेंद्र मेहता, आम्ही सगळे आम्ही मित्र आहोत, लक्षात घ्या. तुम्ही आग लावायची कामं करू नका. तुम्ही सांगितलं राजस्थान माणसांना जर हात लावणार आणि नंतर आम्ही बघू मी एकत्र करणार, आदेश तर देऊन बघा त्यांना आदेश द्या माझं पालन करा म्हणून. उगाच काहीतरी वायफळ करून आमच्या आगेमध्ये तेल टाकू नका, लक्षात घ्या. त्यामुळे आम्ही या ठिकाणी तुम्ही ते याच्यामध्ये असं पण उल्लेख केला की नयानगर आणि भेंडी बाजारला जा. मी रोज नयानगरला जातो, लक्षात घ्या. टीका लावून जातो हिंदूचा, लक्षात घ्या. मराठी माणसाचं अस्तित्व टिकायला पाहिजे या देशामध्ये. महाराष्ट्राच्या हिताच्या आड कोण आलं ना तर तसंच्या तसं उत्तर दिलं जाईल, लक्षात घ्या. समझला ना? आपको राजकारण में गिरने की कोई जरूरत नहीं है. हम लोग राजकारण हम लोग करेंगे. प्रताप सरनाईक साहब है, एकनाथ शिंदे साहब है, नरेंद्र मेहता, हम लोग करेंगे. लेकिन किसका सुपारी देके बोलने का किसी को अधिकार नहीं, इतना ख्याल में रखना. बस इतना मैं आपको विनती करता हूँ. और आपका जो काम आपको करिए, हमारा राजकारण का काम हम लोग अब करेंगे. कि आपके कोई भी जात धर्म को किसी को भड़काने का काम मत करिए. आपको मैं नम्र विनती करता हूँ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.